अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। सरस्वत्यै नमस्तुभ्यं योगेश्वर्यै नमो नमः। वेद वेदान्त वेदांग विद्यास्थानेभ्य एव च ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वल्लभदासांनी शंकर भट्टाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली. वर्णाश्रम धर्म, प्रत्येकाची कर्तव्य, भक्तीमध्ये कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही, सुंदर असं विवेचन वल्लभदासांनी केलेलं आहे. आणि प्रत्येकाने आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं कर्म प्रत्येकाने करावं. वल्लभदास पुढे म्हणतात, तू लहान असताना जे विष्णूचं ध्यान आहे, शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. या श्लोकाचा अर्थ तो चुकीचा काढला होता. चुकीचा म्हणजे विपरीत, म्हणजे एका पशुचा वर्णन आहे असं तो सिद्ध केलं होतं त्या श्लोकाद्वारे. मूळ ग्रंथामध्ये तो अर्थ दिला होता, परंतु मी तो अर्थ काढून टाकलाय. कारण वाचकांच्या मनामध्ये तो अर्थ आला की तोच पहिल्यांदा आठवतो. चांगली गोष्ट नंतर आठवते, वाईट गोष्ट लवकर आठवत असते. म्हणून तो अर्थ वाचकांना वाचण्यात येऊ नये, पण हा श्लोक म्हटला की तो अर्थ पहिल्यांदा आठवेल आणि नकळत दोष येतील आपल्याकडं. म्हणून या श्लोकाचा अर्थ मी आपल्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये दिलेला नाही, मी काढून टाकलेला आहे. कारण एका पशुची तुलना केली या श्लोकाची, अत्यंत निंद्य आहे. कधीही मंत्राचा श्लोकाचा अर्थ चुकीचा काढून भ्रम पसरवू नये, शास्त्राचा नियम आहे. हे नियम आहे त्याचे. मंत्रशास्त्र याच्याकरता लिहिलं गेलेलं आहे की त्यामुळे विपरीत अर्थ निघू नये, विपरीत अर्थ काढू नये, कारण त्याचा परिणाम भयानक होत असतो. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र थोडा चुकला तर चांगला मनुष्य वेडा होऊ शकतो. म्हणून कधी चुकून वेद मंत्र असो, पुराण मंत्र असो, कधी त्याचा विपरीत अर्थ करायचा नाही. कारण हे मंत्र आहेत, मंत्रामध्ये सामर्थ्य आहे की जे जे मनात धरावं ते पूर्ण व्हायला लागतं. मग चांगली भावना असेल, वाईट भावना असेल, ते व्हायला लागतात. म्हणून कधीही चांगल्या अर्थाने पाहत जावं. आणि त्याला परिणाम काय झाला? भगवंताला आवडत नाही, तुम्ही लोकाला मनोरंजन करू शकता, लोकाला फसवू शकता, शब्द कौशल्याने, वाक्चातुर्याने लोकांचं मनोरंजन करू शकाल, परंतु भगवंताला ते आवडत नाही. तो काढलेला अर्थ दत्तप्रभूला आवडला नाही आणि त्यांनी त्याची शिक्षा म्हणून गाढवावर बसवून मिरवणूक काढली. शंकर भट्टाला गाढवावर बसून इथं आणण्यात आलं. का तर तो दोष केला. पुण्यात्माच्या हातून सुद्धा नकळत जरी दोष झाला तरी अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. शुभकर्म असो किंवा अशुभ कर्म असो, हे भोगावंच लागतं. म्हणून वल्लभदास म्हणतात की तुला गाढवावर बसून इथं आणलं गेलं, त्याचं कारण ते की तू भगवंताच्या शुक्लांबरधरम विष्णू या श्लोकाचा अर्थ चुकीचा काढलास आणि शेवटी तुला चर्मकाराच्या गावात पोचविलं.
तुझी अशी दुर्गती करण्यापाठीमागे श्रीपादांचाच विनोद होता की तुला काहीतरी शिक्षण द्यायचंय, तुला काहीतरी समजावायचंय, तुला काहीतरी शिकवायचंय आणि तुझ्या मधला अहंकार नाहीसा व्हावा. आता खरं पाहता शंकर भट्ट हे खूप ज्ञानी आहेत, भक्त आहेत, पण तरीही माणसाच्या मनामध्ये सूक्ष्म अहंकार असतोच. अहंकार अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याला आहे त्यालाही कळत नाही. ज्ञानी माणसाला तर असतोच असतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानी माणसाला अहंकार खूप असतो. कशाचा अहंकार असतो माणसाला? अरे बरेच लोक भेटतात समाजामध्ये. हो, ज्ञानेश्वरीचा जो मी अर्थ सांगतो ना, आजपर्यंत असा कोणी सांगत नाही. असे म्हणणारे मला भेटले. ते ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायाचा आम्ही जो विवेचन करतो त्याला कोणीच करू शकणार नाही. म्हणजे हा अहंकारच आहे. कसल्याही गोष्टीचा अहंकार जगामध्ये ज्याच्यावर गुरुकृपा आहे तो सगळं करू शकतो. गुरुकृपेने अहंकार दूर होतो. ज्याच्यावर गुरुकृपा नाही मग त्यांनी स्वतःच उड्या मारायच्या किंवा मी फक्त अर्थ सांगू शकतो, दुसरा कोणी सांगू शकत नाही, हा अहंकार आहे. आणि विद्वानाला अहंकार खूप असतो. ज्ञानाचा अहंकार, रूपाचा अहंकार, बलाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, कसल्याही गोष्टीचा अहंकार असतो. लोकांना भक्तीचा अहंकार असतो. मी रोज 10 माळा जप केल्याशिवाय जेवत नाही, नियम आहे माझा, आणि 40 वर्षापासून चालू आहे. मी पंढरीची वारी जन्मल्यापासून केली आहे. परमार्थ सांगायचा नसतो. सत्कर्माची वाच्यता केली की सत्कर्माचं पुण्यफल संपून जातं. ते सांगायचं नाही मी काय केलं ते. अकारण मी हे केलं, हे मी केलं, मी रोज गुरुचरित्र पारायण करतो. अनेक लोक भेटतात. सांगताय कशाला? गुप्त ठेवा ना. हिरा पालेभाज्याच्या मार्केटमध्ये कोणी विकायला बसत नाही, लॉकरमध्ये ठेवावा लागतो. तसं परमार्थ केलेला हा परमार्थ सुद्धा अत्यंत गुप्त ठेवला पाहिजे. पण सत्कर्माची वाच्यता करत नाही, करू नये. हा दुष्कर्माची वाच्यता करावी. कारण जी गोष्ट तुम्ही सांगाल ती गोष्ट संपते. सत्कर्म सांगितलं, सत्कर्म संपून जातं. दुष्कर्म सांगितलं, दुष्कर्म संपून जातं. पण आपली चूक झाली तर चूक सांगावी, अवश्य सांगावी. पण पुण्यफल केलेलं, सत्कर्म केलं कधीच सांगू नये, दान दिलेलं कधीच सांगू नये. पण माणसाचा अहंकार फार सूक्ष्म आहे. ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, सुज्ञ मी, हे सगळे अहंकाराचे कारण आहेत. ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, सुज्ञ मी, वक्ता मी, कवी मी, बलाढ्य तरी मी, ज्ञाता जगी एक मी, वेदांती पटु मी, श्रुती निपुण मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, मी हे समजे परंतु परी न उमजे, कोठील मी कोण मी कळतं, पण मी कोण आहे, मी कुठून आलो, कुठे जायचंय हे मात्र कळत नाही. आणि याचा विचारही करत नाही तो. कारण अहंकारामुळं त्याला आपल्या मूळ त्याचं कारण शोधायचं नसतं. खरं माझा ज्ञानी जो असतो ना तो विनयशील व्हायला पाहिजे. विद्या ददाति विनयम, ज्ञानामुळे विनयता आली पाहिजे. विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम, पात्रत्वात धनम आपनोती, धनात धर्म ततः सुखम, असा क्रम आहे. विद्येमुळे विनय प्राप्त होतो. विद्या विनयेन शोभते, विद्या विनयेन शोभते, विनयामुळे विद्येला शोभा आहे. आता विद्वानांनी असा अर्थ काढला, विद्या विनये न शोभते, म्हणून अशी वागतायत. चुकीचा अर्थ आहे. विद्येमुळे विनय प्राप्त होतो, विनयामुळे पात्रता येते.
पात्रतेमुळे धनाची प्राप्ती होते, धनामुळे धर्म होतो आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून विनय असला पाहिजे. पण इथे माणसं चुकतात, कशा कशाचाही अहंकार घेतात. यस्य नास्ति विवेकस्तु केवलम यो बहुश्रुतः न स जानाति शास्त्रार्थम दर्वी पाकरसानिव. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून केवळ प्रवचनपटू होतात, पण तत्व जाणत नाहीत. त्यामुळं यात सांगितलेलं आहे की यस्य नास्ति विवेक असतो, सारासार विवेक असला पाहिजे, नित्यानित्य विवेक असला पाहिजे. हे नसताना केवळ जो बहुश्रुत आहे, केवळ पाठांतर केलेले आहेत भरपूर, पण जीवनामध्ये ते आचरलेले नाहीयेत. नस जानाति शास्त्रार्थम, त्याला शास्त्रीय अर्थ जाणत नाहीत. मग ते कसं आहे, खिरीत घातलेली पळी. ही जी पळी असते, खिरीत जाऊ दे, भाजीत जाऊ दे, कढीत जाऊ दे, वर्णामध्ये जाऊ दे, तिला काही संबंध नसतो, तिला काय चव कळत नाही. तसं या विद्वानाचं असं होत असतं की दर्वी पाक रसानिव. दर्वी ही जी पळी आहे ते स्वयंपाकामध्ये जशी प्रत्येक पदार्थात जाते, पण त्याला चव घेता येत नाही. अशा प्रकारचा अहंकार हा असतो आणि तो अहंकार दूर करावा ही श्रीपादांची इच्छा आहे. अहंकाराला मुख्य कारण आहेत विद्यामद, धनमद, रूपमद आणि सत्तामद. हे 4 गोष्टीचा अहंकार विशेष आहे. त्यानंतर मग कुटुंबाचा आहे, पुत्राचा आहे, अनेकशा गोष्टीचा अहंकार येतो. जात, कुळ, सगळ्यांचा. आणि श्रीपादांची इच्छा आहे की तुझा अहंकार काढून टाकावा. म्हणून तुला त्यांनी ही शिक्षा केली आणि तुझ्यावर कृपा पण आहे म्हणून तुला इथे आणलेलं आहे. कारण या सत्संगामध्ये तुला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता खरं पाहता तू ब्राह्मण, मी तुला उपदेश काय करायचा, परंतु ज्ञान जिथे मिळेल तिथे घ्यावं. विषादप्यामृतम ग्राह्य बालात अपि सुभाषितम. विषात जर अमृत मिसळलं असेल तर ते विषयी प्यावं, कारण त्यामध्ये अमृत मिसळलेलं आहे. आणि बालात अपि सुभाषितम, लहान मुलाकडून जर सद्विचार मिळत असतील तर ते अवश्य घ्यावेत. आणि इथे एक अशी घटना घडली आहे की वल्लभदासाने सुद्धा आजपर्यंत कुणालाही तत्वज्ञान सांगितलेलं नव्हतं. शंकर भट्टाला सांगितलं. याचं कारण काय? कारण शास्त्राचे नियम असे आहेत, ना प्रश्न कश्चित ब्रूयात. एक तर विचारल्याशिवाय सांगायचं नाही, किंवा अन्यायेन त्यान्यथा, अन्यायाने विचारलं तरी सांगायचं नाही. कारण ज्ञान घेत असताना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता एक पद्धत सांगितलेली आहे. कधी रस्त्यावर भेटले आणि सांगा महाराज याचं कसं काय, सिद्धांत कसा आहे, नाही सांगायचं. एक तरी विचारल्याशिवाय सांगायचं नाही. पण विचारण्याची जी पद्धत आहे तद्विधी प्रणिपातेन, जाणून घ्यायचं ना, मग शरण जा, नमस्कार करा, प्रणिपात करायचा आहे आणि परिप्रश्न करायचा आहे. प्रश्न आणि परिप्रश्न म्हणजे अंतर आहे. प्रश्न म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याला विचारतो तो प्रश्न आहे, म्हणजे उत्तर मला माहित आहे, तुम्हाला येते की नाही, मला उत्तर माहित आहे, हा झाला प्रश्न. आणि परिप्रश्न, मला माहिती नाही, जाणून घेण्याच्या इच्छेने जेव्हा मी विचारतो तेव्हा तो होतो परिप्रश्न. म्हणून जिज्ञासूने गुरूंना, ज्ञानी माणसाला परिप्रश्न विचारावा. अगोदर अभिवादन करावं, परिप्रश्न विचारावा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. समर्पित असावं, सेवा भाग सेवा हा असला पाहिजे. इथे शंकर भट्ट हे अत्यंत समर्पित भावनेने आलेले आहेत आणि त्यांनी पण विचार केलाय की ज्ञान कुठे साधावं. पात्र विवेकोस्तु धेनुपन्न गयोरिव
पात्र आणि अपात्र याचा विचार करावा. पात्र असेल तरच त्याच्या हातात द्यायचंय, नाहीतर माकडाच्या हातात मशाल दिली की लंका कांड होऊन जातं. मग अजी पूर्वी शंकराचार्यांच्या काळात असं झालं होतं की आमच्या वेदविद्या अनेक तांत्रिकाच्या, मांत्रिकाच्या, कापालिकाच्या हातात गेल्या आणि त्यामुळं वेगळंच काही होऊन गेलं होतं. आचार्यांना मुद्दाम अवतार घ्यावा लागला आणि त्यातून त्यांना हे कार्य करावं लागलं. हे कार्य त्यांना करावं लागलं. तसं अपात्र व्यक्तीच्या हातात ज्ञान जाता कामा नये. योग्य व्यक्ती असला पाहिजे. भगवद्गीता सुद्धा कोणाला सांगावी त्यात 18 सांगितलेलं आहे. अभक्ताला सांगायची नाही. असो, पात्र अपात्र विचार करून सांगायला पाहिजे. उदाहरण सांगितलेलं आहे, गाय आणि सर्प. गाय गवत खाते पण दूध देते, आणि नाग दूध पितो आणि विष देतो. योग्य पात्रतेला थोडं जरी दिलं, गवत जरी दिलं त्यातून दूध निर्माण होतं, आणि नागाला दूध जरी दिलं तर त्यातून विष निर्माण होतं. पयःपान भुजंगानाम केवलम विषवर्धनम. भुजंगाला दूध पाजलं की विष वाढतं. म्हणून कुणाला ज्ञान द्यायचंय याचाही विवेक असला पाहिजे. म्हणून वल्लभदासांनी या गोष्टीचा विचार करून त्यांना ज्ञान दिलेलं आहे. अहंकार यांचा नाहीसा झालेला आहे. आणि शंकर भट्टाची यात्रा चालू आहे, खरं बात आहे. आणि यात्रेमध्ये काय करावं तर हेच करावं. यात्रा ही केवळ देव तिथेच असतो असं नाहीये. देव तिथेच असतो असा नियम नाही. देव सर्वत्र आहे. संतांना आपल्या जागी येऊन भेटलेला आहे तो. सावता माळी कधीच पंढरपूरला गेला नाही, कारण भेंडी अत्यंत जवळ गाव आहे. पण भगवंतच तिथं आले, कारण आपल्या भक्तीमुळे परमात्म्याला वश केलेलं आहे. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. नलगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरी बसा. आता घरी सत्संग होत नाही, यात्रेच्या निमित्ताने सत्संग होतो, म्हणून सत्संगाकरता यात्रा आहे. अन्यथा केवळ पिकनिक आहे, सहल आहे. सत्संग जर होत नसेल ती यात्राच नव्हे. यात्रा, प्रवास यामध्ये अंतर आहे. यात्रेत काय असलं पाहिजे? तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः, वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडः. तीर्थाच्या ठिकाणी संत महात्मे भेटतात, म्हणून कधीही अशा ठिकाणी जावं जिथे संत महात्मे भेटतील, किंवा संतांच्या बरोबर जावं. जे संत जातात त्यांच्या बरोबर यात्रा करावी, किंवा त्यांना बरोबर घेऊन जावं आणि ते सत्संग करावा. कारण संत जेव्हा भेटतात, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः, तत्वावरचं चिंतन होतं. वादे वादे जायते तत्वबोधा, तत्वबोध होतो. आणि बोधे बोधे भासते चंद्रचूडः, साक्षात्कार होतो. कारण संत संगतीन काय प्राप्त करायचंय याचा विचार केला पाहिजे. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. यात्रा फार गौण मानलेली आहे. कारण सांगतात शास्त्रामध्ये, उत्तमो ब्रह्म सद्भावो. ब्रह्मस्थिती असणं, सगळं चराचर ब्रह्म दिसणं हे उत्तम आहे. ध्यान भावस्तु मध्यमा, ध्यान लागणं, निर्विचार होणं ही दुसरी पायरी आहे. स्तुतिर्जपो अधमो भावो, स्तुती म्हणणं, मंत्र म्हणणं, स्तोत्र म्हणणं ही तिसरी पायरी आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा, तीर्थयात्रा गौण चौथी पायरी सांगितली आहे. परमार्थाच्याच वाटचाली आहेत. परंतु जिथे मन एकाग्र होतं का, जिथे सत्संग होतो का, याला विशेष महत्व आहे. उत्तमा तत्वचिंतेव, मध्यमा शास्त्रचिंतनम, अधमा मंत्रचिंताच, तीर्थयात्रा धमाधमा. उत्तमा तत्वचिंता,
तत्वाचं चिंतन करणं हे उत्तम. कोहम अहम ब्रह्मास्मी, मग कारणासहित याचा विचार करणं हे तत्वचिंतन उत्तम आहे. मध्यम जे आहे ते शास्त्रचिंतन आहे. शास्त्रांचा अभ्यास करणं हे दुसरी पायरी आहे. आणि अधमा मंत्र चिंताच, एखाद्या मंत्राचा जप करत बसणे ही तिसरी पायरी आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा, हा तीर्थयात्रा गौण चौथी पायरी सांगितलेली आहे. म्हणून शंकर भट्ट तत्वचिंतन करत चालले, सत्संग करत चाललेले आहेत. कारण ज्ञानी माणसाचं लक्ष कुठं रमतं, भक्ताचं कुठं रमतं, विलासी जी माणसाचं कुठे रमतं, व्यापाऱ्याचं मन कुठे रमतं, प्रत्येकाची जागा एक नाहीये. प्रत्येक जण यात्रेला जातात, पण काय करतात व्यापारी? बस काय मिळतं पंढरपुरात, काशीनाथ हिंगमिरी याची नस घेतली, चालले व्यापार. प्रत्येकाचा विषय ठरलेला आहे. एकेच ठिकाणी रमत नाहीत. पुष्पेषु रमते भृंगो, भ्रमर कुठे रममाण होतो? पुष्पामध्ये रममाण होतो. वेष्टायाम ग्रामशूकरः, ग्रामशूकर जो असतो तो गटारामध्ये रममाण होतो. त्याला फुलामध्ये सुगंध येत नाही, फुलामध्ये सुगंध येत नाही. गुणेषु रमते विद्वान, विद्वान सद्गुणामध्ये रमतो. आणि दोषेषु रमते षठा, आणि षठ जो मूर्ख व्यक्ती आहे तो दुसऱ्यांचे दोष काढण्यामध्ये रममाण होत असतो. तर हे शंकर भट ज्ञानी आहेत, त्याला ज्ञानामध्ये भक्तीमध्ये आवड आहे, म्हणून ते तिथे रममाण होत असतात. अहंकार गेलेला आहे. मुख्य कारण हे, अहंकार गेला रे गेला की भक्ती वाढलीच. समजा भक्ती वाढलीच. अहंकार रहित प्रत्येक कर्म केलं पाहिजे. एक राजा होता, अपरंपार ज्ञान दान द्यायचं होतं त्याने, खूप दान द्यायचं. पण दान देत असताना मात्र हात पुढे केला की मान खाली जायची, मान खाली जायची. कधी त्यांनी समोरच्या व्यक्तीला पाहून दिलेलं नाहीये. दान हे फार मोठा विषय आहे खरं पाहता, सोपी गोष्ट नाहीये. दानाची बरीचशी गुण आहेत. देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. दान देताना आपण त्यांच्याकडे जाऊन द्यायला पाहिजे. ज्यांना दान देतो ती अधिकारी व्यक्ती आहे, पात्र व्यक्ती आहे, तर त्यांना या तुम्ही आमच्या घरी दान द्यायचंय आम्हाला, नाहीये, ही मर्यादा नव्हे. आपण त्यांच्याकडे जायचंय, त्यांच्या स्थानावर जायचंय आणि त्यांना श्रद्धापूर्वक अर्पण करायचंय. धनवान जरी असले तरी हे ज्ञानवान आहेत, हे अधिकार संपन्न आहेत. दान दिल्यानंतर त्याची वाच्यता करायची नाहीये. मला आठवत एकदा स्वाध्यायामध्ये ते गुप्तदान असतं. एका व्यक्तीने त्यात 1-1 रुपयाची 100 रुपयाचं बंडल टाकून दिलं. आणि जेव्हा ते हुंडी उघडली गेली, त्या गृहस्थानी सांगितलं शेजारच्याला, ते जे आहे ना 1-1 रुपयाचं बंडल ते मी टाकलं. म्हणताच क्षणीच त्या व्यक्तीने उचललं, हे तुझे पैसे घेऊन जा, कारण तुझे पैसे तर गेलेच, पण त्याचं पुण्यफलही तुला मिळणार नाही, कारण तू वाच्यता केली. अशा प्रकारे गुप्त असलं पाहिजे. असो, नामदेवाला भक्तीचा अहंकार झाला. भक्तीचाही अहंकार होतो. लोकांना आश्चर्य वाटतं भक्तीचा कुठे अहंकार असतो काय, पण मुक्ताबाईंनी त्यांचा अहंकार दूर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनाही नकळतपणे कुठेतरी सूक्ष्म अहंकार झाला. प्रतापगडाचं काम चालू होतं आणि समर्थ रामदास स्वामी ते काम पाहण्याकरता आले होते.
आणि शिवाजी महाराज दाखवत होते, आम्ही हे काम केले, आम्ही हे काम केले, आम्ही रहते करता हे करतो, आम्ही रहते करता ते करतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आम्ही आम्ही. समर्थांच्या लक्षात आलं की यांच्यात नकळतपणे कार्य करतायत, पण त्याचा पण थोडा अहंकार जाणवतोय. म्हणून त्यांनी एक मोठा दगड फोडायला लावला आणि तिथे बेडूक निघाला. समर्थांनी केलं, राजे वा, आपण रहते करता एवढे करता, शंकाच नाही, कारण आपण या बेडकाला सुद्धा इथे पाणी दिलंय, ही आपणच व्यवस्था केली का? आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं आपली काय चूक झालीय. म्हणून अहंकार नसावा, तो एक दर्प आहे वेगळा. अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधंच संश्रिताः, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे दुसऱ्यांचा द्वेष वाढायला लागतो. मग मी असा तो तसा. अहंकार विमूढात्मा कर्तार भीती मन्यते. मी करताय, मी केलो, असा अहंकारी व्यक्तीचा अहंकारीच असतो. खरं पाहता तर करायची गरज नाही. माणसाने स्वाभिमान ठेवावा, पण अहंकार नको. अभिमान वेगळा, स्वाभिमान वेगळा, अहंकार वेगळा. भगवान शंकराने नम्रता स्वीकारली आणि सगळ्या देवतांच्या कार्याकरता विषाचं पान केलं, आणि तेच राहोनी कपटानी पान केलं अमृताचं. परिणाम काय झाला? मानसहित विषखायके, मानसहित विषखायके शंभू भये जगदीश. विनामान अमृत पिये राहु कटायोशीश. आणि बिना मानाचं त्यांनी आपलं मस्तक तोडून घेतलं. अहंकार हे मूर्ख लक्षणे सांगितलेलं आहे. मूर्खश्च पंचचिन्हानी गर्वी दुर्वचनी तथा हठीच प्रियवादीच परोक्तम नैव मन्यते. ही लक्षणे त्यांची. आता तो राजा जो होता तो दान द्यायचा, पण दान देते वेळी मात्र हात पुढे आणि दृष्टी खाले. अनेकांना प्रश्न पडायचा, हात पाहून का देत नाही? त्याचं वर्म असं आहे की तो दान देतो, तो विचार करतोय की भगवंतानी एवढा अपार दिलेला आहे, मी त्यातला काहीसा भाग देतोय, मला मान वर करायची काय आवश्यकता आहे? भगवंतानी अनंत हाताने दिलेला आहे, त्यातला काहीसा भाग मी देतोय, म्हणून मला काही छातीपुढे करायची गरज नाहीये. म्हणून दृष्टी खाले. किंवा आजपर्यंत या जगाच्या पाठीवर एकापेक्षा एक दानी लोक झालेले आहेत, त्यांच्या दृष्टीने मी काहीच नाहीये, म्हणून मी तेवढं देऊ शकत नाही, म्हणून मान खाले. दाने तपसी शौर्ये वा विज्ञाने विनये नये विस्मयो नहि कर्तव्यो नाना रत्ना वसुंधरा किंवा बहुरत्ना वसुंधरा. दानामध्ये, तपश्चर्यामध्ये, शौर्यामध्ये, विज्ञानामध्ये, विनयामध्ये, नयामध्ये आश्चर्य करू नये. एकापेक्षा एक धुरंधर लोक होऊन गेलेले आहेत, पण अहंकार येऊ नये इकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप सांगण्यासारखा विषय. वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. शंकरभटाला वाटलं खरंच कृतार्थ झालो. एवढा सत्संग या महात्म्याच्या मुखातून ऐकला आणि कृतार्थ झालो, आणि माझ्यातला ब्राह्मण असण्याचा अहंकार हा नाहीचा झाला. अहंकार बऱ्याच गोष्टीचा असतो, तो नाहीचा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणोट्यात स्वीकारला. 2-3 दिवस पुढे राहिलो
आणि पुढे चिदंबर क्षेत्राला जायला निघालो. मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा थोडं जाणलेलं असतं ना, आणि जेव्हा ज्ञानी माणसाची भेट होते तेव्हा तर निश्चितपणे जो काही थोडा बहुत अहंकार उरलाय तो नाहीसा होतो. यदा किंचित ज्ञोहम द्विपैव मदांध समभवत तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवत् फलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम् तदा मूर्खोऽस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः. दधी काहीनेणे हरिकवियशे शब्द शिकलो तदा मी सर्वज्ञ विपसममदेयाच भरलो. दधी काहीनेणे म्हणून वदले पंडित मला तदा माझा गर्व ज्वर सकलही उतरला. काय नाही, सुरुवातीला कवी हरी शब्द शिकले, तातूर पावली शब्द रुपावली आणि वाटायला लागले की मी विद्वान झालो. पण जेव्हा विद्वान ज्ञानी माणसं यदा किंचित किंचित थोडं बहुत जाणतोय, काही नेणे म्हणून वगैरे पंडित मला, तुला बाकी काहीच येत नाही, आणि तेव्हा मात्र माझा गर्व जर उतरला. विद्वानाच्या संगतीमध्ये गर्व नाही जातो. तृष्णाम छिंते शमयती मदम दानमाविष्करोती. मद नाही जावतो, तृष्णा कमी होते आणि ज्ञानाचा पुरस्कार होतो. अशा प्रकारे अहंकार निघून गेलेला आहे आणि चिदंबर क्षेत्राकडे निघालेले आहे. चिदंबर क्षेत्र हे तामिळनाडूमध्ये नटराजाची प्रत्यक्ष मूर्ती आहे. अत्यंत सुंदर मंदिर आहे. चित अंबर, हृदयाकाशामधली चेतना ते भगवान शिव. आणि जात असताना वाटेत विचित्रपूर नावाचं गाव लागलेलं आहे. गावही तसंच आणि गावची लोकही तसेच. विचित्रपूर. तिथला राजा थोडा विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजाला एक मुलगा होता, पण तो मुलगा मुका झाला. आणि त्या राजाला वाटायचं की ब्राह्मणांनी जो यज्ञ केला होता पुत्रकामेष्टी यज्ञ, त्यात काहीतरी चूक केली मुद्दाम, आणि त्यामुळे माझा चांगला होणारा मुलगा हा मुका झाला. ही राजाची धारणा. म्हणून जो कोणी ब्राह्मण येईल त्या ब्राह्मणाला बोलून घ्यायचं, अपमान करायचा, गाढवावर बसवायचं आणि त्याची मिरवणूक काढायची, असा तो राजा प्रकार करत असे. आणि हा राजाही थोडा बहुत जाणत होता, कारण या कर्मकांडातल्या प्रक्रिया थोड्या जरी चुकल्या तर परिणाम विपरीत होतो. यथा सांगते कर्म काही घडेना आणि घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कर्म विधिवत झालं पाहिजे. विधिवत कर्म जर नाही झालं तर उलट दोष अंगी येत असतो. म्हणून हे जे कर्म सांगितलेले शास्त्राने ते विधिवत झाले पाहिजे. कर्म केवळ सहाकार केला, यज्ञ केला म्हणजे होत नाही हो. ते सगळे नियम आहेत. त्या नियमानुसार केलं तरच फलप्राप्ती होते. आजकालच्या काळात सांगायचं तर अवघड आहे. स्नान झाल्यानंतर कपडाला गंध नसतं, संध्यावंदनादी प्रकार राहून गेले, तर यज्ञयागाचा काय अधिकार आहे? या प्रक्रियेमध्ये स्नान झाल्यानंतर वस्त्र नेसावं, कशा प्रकारचं वस्त्र नेसावं, दोघांनी धुतलेलं वस्त्र चालत नाही. ईशद्धौतम नवस्वेतम सदशम, त्याला दशा असल्या पाहिजेत, काठ असले पाहिजेत. आणि जे अंगावरचं काढलं लगेच पुन्हा नेसता येत नाही, कारण एकदा कमरेचं वस्त्र काढलं, कॉटनचं वस्त्र, दुसऱ्यांदा सोहळ्यात चालत नाही. कार्पासम कठिनिर्मुक्तम, कॉटनचं वस्त्र कमरेचं एकदा काढलं की पुन्हा दुसऱ्यांदा चालत नाही नेसाला. रेशमाचं वस्त्र जेवण होईपर्यंत चालतं.
जेवण झाले की ते धुवावं लागतं, त्याला सोहळं म्हणतो आपण, ते धुवावं लागतं. आणि लोकरीचं वस्त्र मात्र नेहमी शुद्ध असतं. पूर्णा वातेने शुद्धती, त्या झटकले की चालतं. हे सगळे नियम आहेत. लाल, एकदम लाल भडक रंगाचं वस्त्र नेसायचं नाही आणि निळ वस्त्र पण नेसायचं नाही सोहळ्यात. न रक्तमुल्वलम वासो न नीलम च प्रचक्षते, एकदम रक्तासारखं लाल आणि निळ हे चालत नाही. पण तेच जर पट्टवस्त्र असेल, रेशमाचं वस्त्र असेल, तर मात्र ते चालतं. केवलम पट्टसूत्रंतु नील दोषो न विद्यते. जेव्हा पट्टसूत्र आहे, रेशमाचं वस्त्र आहे, त्याला मात्र निळ्याचा दोष नाही. अंगावर एकच वस्त्र असताना कसलंही कर्म करता येत नाही, 2 वस्त्र असले पाहिजेत. एक धोतर आणि उत्तरीय वस्त्र उपरण असलं पाहिजे. नैक वस्त्रो द्विजः कुर्यात् भोजनंच सुरार्चनम, जेवण आणि देवतांचं पूजन जर केलं एका वस्त्राने, तत्सर्व असुरेंद्राणाम ब्रह्मा भागम कल्पयत, तर ते सगळं असुरांना प्राप्त होत असतं एका वस्त्रावर केलं तर. म्हणून अंगावर 2 वस्त्र असावेत. कदाचित अंगावरचं वस्त्र खाली गळून पडू शकतं, म्हणून त्याकरता एक जास्त जानवं जरी घातलं तरी चालतं. शेवट स्मार्त करण्याकरता 2 जानवे, तिसरे उत्तरीय वस्त्राकरता 1 जानवं आणि वस्त्राभावे चतुर्थकम असे 4 जानवे का सांगितलेले आहेत. तर जरी उत्तरीय वस्त्र जरी खाली पडले तरी दोष लागत नाही. पूजादी कर्म करताना सकच्छ असलं पाहिजे. आता पाहायला मिळतं पायजमा घालून नाही आवतीला बसलेले असतात लोक, नाही चालत. ते पंचकच्छ तरी असलं पाहिजे, लुंगी चालत नाही. एक कच्छ द्विकच्छश्च मुक्तकच्छस्तथैवच एकवासा अवासाच नग्न पंचविध स्प्रथा, त्याला नग्न मानलेलं आहे. अंगावर एकच वस्त्र असणं, एकच 2 कच्छ म्हणजे लुंगीला इकडून तिकडून घेतात 2 कच्छ, कच्छच नसणे, एकच वस्त्र असणे किंवा वस्त्र नसणे, हे 5 नग्न मानलेले आहेत. म्हणून सकच्छ नेसायचंय आणि सत्कर्म करायचंय. मांडी घातल्यानंतर गुडघ्याच्या बाहेर हात जाता कामा नये, त्याच्या आतच हात असले पाहिजेत. खूप शास्त्र हो, जर थोडं चुकलं तर परिणाम भोगावा लागतो. भावदुष्टम क्रियादुष्टम कालदुष्टम तथैव जो संसर्गदुष्टम जातिदुष्टम वर्जयेत यज्ञकर्मणि. इतक्या पदार्थ, भावदुष्ट, क्रियादुष्ट, कालदुष्ट, संसर्गदुष्ट, जातिदुष्ट, हे सगळे पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत यज्ञामध्ये. हे सगळे चालत नाहीत आणि यज्ञाचं फल त्यामुळं मिळत नाही. पण या राजाने यज्ञ केला, पण त्या दैवयोगाने तो मुलगा मुका झाला. हो, ब्राह्मण विद्वान. आता हा जो राजा होता थोडा कुटील बुद्धीचा होता. तो काय करायचा, ब्राह्मणाला राजगिऱ्याची भाजी दान द्यायचा. राजगिरा खूप मिळत असेल, दान द्यायचा. आता काय भाजीच खातील ते? असं लिहिलंय की दक्षिणा दिली पाहिजे, दक्षिणेशिवाय केला यज्ञ संपन्न होत नाही. दक्षिणा ही असलीच पाहिजे. किती द्यावी, काय द्यावी? आचार्याला 11 सुवर्ण मुद्रा द्याव्यात. खूप ग्रंथात सगळं लिहिलेलं आहे. कारण दक्षिणा नसेल तर यज्ञ सफल होत नाही. दक्षिणा सर्व यज्ञानाम दातव्या भूतिमिच्छता. यज्ञ सफल होण्याकरता दक्षिणा दिली पाहिजे. दक्षिणा रहित जो यज्ञ आहे तो सफल होत नाही. अध्वरम दक्षिणाहीनम निष्फलम तो निगद्यते. दक्षिणा रहित यज्ञ हा निष्फल होतो. हतयज्ञो यदक्षिण हा असा महत्व सांगितलंय. या सगळ्या गोष्टीचा विचार करून यज्ञ करायचा असतो. गंमत म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये 1.25 रुपये दक्षिणा द्यायची.
आजही काही ठिकाणी ₹1.25 देतात. पण देश काल परिस्थितीनुसार हे सगळे जे मोजमाप ठरले ते सोन्यावर ठरलेले आहेत. ज्यावेळी सोन्याचा भाव ₹1.25 असेल त्यावेळी ₹1.25 ठीक आहे, आणि त्यावेळी सोन्याचे शिक्के असायचे. आता तसे नाही आहेत. पण काही ठिकाणी तोच क्रम चालू ठेवलाय असं नाहीये. कारण यज्ञाची सफलता दान. पण हा राजा भाजीच द्यायचा. तर ब्राह्मण स्वाभिमान विसरले हो. आणि जेव्हा ब्राह्मण तिथे भयभीत होतो, भयानक परिस्थिती येत असते. तिथले सगळे ब्राह्मण दयनीय अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. मग त्या ब्राह्मणाला काम सांगायची, काही करायला सांगायचं. त्यात राजाने एक काम केलं होतं की एका गरीब ब्राह्मणाला मूक भाषेमध्ये ग्रंथ लिहायची आज्ञा केली होती. त्याला साइन लँग्वेज म्हणतो आपण. साइन लँग्वेज असं आपण म्हणतो. जे मूक व्यक्ती बोलतात, सांकेतिक भाषा. संकेताने परस्पराला बोलायचं असतं. त्यावर ग्रंथ लिहायला सुरू केला होता आणि तो ब्राह्मण त्या सांकेतिक भाषेमध्ये ग्रंथ लिहात होता. इकडे राजाने ब्राह्मण चाललेले शंकर भट्ट वगैरे जवळून पाहिले आणि दूताला पाठवलं, जा त्याला घेऊन या. ते दूत गेले, विचारलं आपण ब्राह्मण आहात का? हो. त्याला राजाने बोलावलं आणि राजा समोर घेऊन आले आणि भीती वाटायला लागली हो. कारण राजा पुण्या वेळी काय बोलेल सांगता येत नाही. तिथे कसली सत्ता चालत नाही. श्रीपादांची प्रार्थना केली तर राजाने प्रश्न केला, तेवढ्याला एवढं तर एवढ्याला किती? आता उत्तर कोण देणार? आणि उत्तर नाही सांगितले की शिक्षा आहे. तेवढ्याला एवढा आणि एवढ्याला किती हे काही त्रैराशिक मांडता येत नाही खरं पाहता. भगवंताची कृपा असेल तर जे वाक्य बोलू तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. भगवंताच्या कृपेने जो शब्द निघेल तो शब्द सत्य व्हायला लागतो. म्हणून त्यांनी सांगितलं तेवढ्याला एवढे तर एवढ्याला एवढेच. राजा प्रसन्न झाला. कारण राजाच्या मनामध्ये प्रश्न के होता, त्याला पूर्वज्ञान होतं की मागच्या जन्मात मी राजगिऱ्याची भाजी दिली आणि त्याचा परिणाम मला राज्य मिळालं, तर आता मी राजगिऱ्याची भाजी अनंत 100 पट देतोय, त्याचं फल मला किती मिळेल? देतोय राजगिऱ्याची भाजीच. राजा झाला म्हणते की सोनं वगैरे वाटलं नाही, दक्षिणा दिली नाही, देतो तो राजगिऱ्याची भाजीच परत. म्हणून शंकर भट्टाने सांगितलं की तेवढ्याला एवढे तर एवढ्यालाही एवढेच. म्हणजे पुढे चालून तुला आता जेवढे मिळाल तेवढेच मिळणार आहे, जास्त मिळणार. म्हणून राजन, रत्न मणी सोने दान करणं तुमच्या हातात आहे, तर तुम्हाला फायदा होईल. दान दिल्यामुळं दान दिये धन ना घटे कळगय दास कबीर. धन कमी होत नाही, म्हणून दान दिलं तर त्याला फायदा होता. राजा बली पूर्वजन्मामध्ये काय होता? राजा बली पूर्वजन्मामध्ये एक चोर होता, वेश्यागामी होता. आणि एकदा तो वेश्येकडे जात असताना वेश्येकरता काही फुलं घेतली आणि चालला होता. जात असताना ठेच लागली आणि तो पडला आणि कपाळ मोक्ष झाला. प्राण जायची वेळ आली तर मार लागला त्याला अंधारामध्ये. पण समोर एक शिवलिंग होतं, तिथं दिवा जळत होता. त्यांनी पाहिलं आणि आता ही फुलं काय करायची, तिथं वेश्येपर्यंत पोहोचणार नाहीत, आणि त्यांनी फुलं फेकली शंकराकडं, म्हणजे फुलं अर्पण केली. तेवढंच पुण्य आयुष्यात. मग यमदूताने नेलं, यमाकडे नेलं त्याला, आणि चित्रगुप्ताला विचारलं काय पुण्य आहे? ते म्हणले काही नाही, मरतेवेळी मात्र चुकून
त्यांनी शंकराच्या ह्याच्यावर फुलं वाहिली. ठीक आहे म्हणले, त्याचं पुण्य फल काय भोगणार, अगोदर पुण्य का पाप? तुम्हाला पुण्य थोडे, पुण्य भोगून सारू, पाप भोगायला तर आहेत युगानुयुग. ठीक आहे म्हणाले, याला 1 दिवसाकरता इंद्रपद द्या. त्याला 1 दिवसाकरता इंद्रपद दिलं आणि बसला ऐश्वर्य करत. नारद ऋषी हित, सगळ्या जगाचं हित करणारे, ते म्हणले, राजा अरे कसला ऐश्वर्य बघतोस, उद्याचा सूर्य निघाला की परत तुला नरकात जावं लागणार आहे तो हित करून घे. काय करू महाराज, सगळं दान देऊन टाक, तसंच तुला उद्या सोडायचंच आहे, आज देऊन टाक. आणि विवेक बुद्धी जागृत झाली आणि त्यांनी ऐरावत हत्ती कामधेनो सगळं 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 त्यांनी दान देऊन टाकलं. सगळं इंद्रपद सुद्धा दान देऊन टाकलं, मोकळा झाला. दुसऱ्या दिवशी इंद्र आला, इंद्र म्हणलं तुमचं काय इथं, दान देऊन टाकलं. मग नंतर देवतांनी वगैरे त्याला इंद्रपद दिलं, पण त्याच्या पुण्यफलाच्या योगावर तू महाराजा बली झाला, अशी जी कथा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, राजाला ओळखले, राजा प्रसन्न झाला आणि नंतर राजांनी राजगुरूला सांगितले की आपण परीक्षा घ्या. आता ती परीक्षा पुढच्या सत्रामध्ये आपण पाहूत. या सुखी रहा, आनंदी रहा, निरामय रहा, सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.